guys, welcome back to the another vlog travel with Achal. And travel with Achal मध्ये आज आपण परत चाललो आहे पुण्याला. आय नो मी तुम्हाला बोलली होती की मी वेगवेगळ्या ठिकाणी जाईल, बट इकडे तिकडे एवढं ट्रॅव्हलिंग चालू आहे की मला काही प्लॅन करायलाच भेटत नाही आहे. आय थिंक 1-2 महिन्यानंतर मी काहीतरी वेगळं प्लॅन करेल. आत्ता आम्ही चाललो आहे, आम्ही म्हणजे तुम्ही बघू शकता मी घरी आली आहे नाशिकला नंदुरबारवरून. आणि आम्ही मम्मी पप्पा सानू आम्ही सगळे चाललो आहे पुण्याला. तिथे एक आहे रिसेप्शन, म्हणजे आमच्या समोर ज्या काकू राहायच्यात ना 2-3 वर्ष आधी ते रूम सोडून गेल्यात. 2-3 नाही, बरेच झाले, बट ते इथे बरेच वर्ष होते, 10-1 वर्ष होते. सो आमची खूप मस्त फॅमिलीसारखी बॉन्डिंग झाली आहे त्यांच्यासोबत. सो त्यांच्या मुलाचं रिसेप्शन आहे आज. सो स्टे ट्यून विथ मी अँड लास्टवाला ब्लॉग पण बघा. खूप सारी मस्ती केली आहे आम्ही नेहाच्या बॅचलरेट पार्टीला. जर नसेल बघितला तर लगेच जाऊन बघा. ओके, अँड स्टे ट्यून फॉर दिस ब्लॉग. पुढे काय काय होतं मी तुम्हाला सगळं दाखवते. बाय. सो गाईज, आम्ही निघतोय आणि आमचं एका दिवसासाठी सामान बघा. ब्लॉग मे ब्लॉग आवाज हे बघा, हातात पण बघा, ह्याच्यात बघा, हे बघा, याच्यात नाही मावणार. सो चलो. अरे खूपच पसारा आहे माझ्या हातात ना, खूपच पसारा आहे. चला मी आता फ्लाइट मधूनच जाणार आहे. मैं तो फ्लाइट से भाई, ये अपना पिलो हर जगह लगता है. चलो हम वैगनर से निकलते अभी. सो गाइस, नाश्ता ब्रेक. चाय घे, दाखव ना. एवढा गरम नाहीये. हो गया मेरा. संपलंय तिचा चहा. मी अजून सुरुवात पण नाही केलाय. डेंजर भाई बाबा, डेंजर आहे. मी सुरू पण नाही केला, संपून पण गेला यांचा. तो गाईज, चहा ब्रेक झालाय, नाश्ता ब्रेक झालाय. चला आता जाऊया डायरेक्ट सिन्नरच्या मंदिरात आणि तिथून डायरेक्ट पुणे. जेवायचं नाही. हाँ, खाना खाएंगे बीच में. भूक लगे तो. हाँ, त्याच्यासाठी तर येते. काय मी जेवतच नाही मुंबईत, मी तो उपाशीच राहते. शिंदे पैसे कॉल केला. One eternity later. गाईस, पुण्यामध्ये पोचल्या ट्रॅफिक, मटकी ट्रॅफिक. अटके तेरे लिए 2-3 गाड़ी VIP की लेके आने की ना आगे पुलिस की. नहीं, वो रास्ता क्लियर करेंगे ना तेरे लिए. हाँ, तानिया मित्तल जैसे 150 बॉडीगार्ड लेके घूमने का ना. नहीं भैया, अकेली सो गाईज, आम्ही आलोय शनिवार वाड्यात. इथे पार्किंगचं प्रॉब्लेम बघू शकतात. 15 मिनिटं झाले आम्हाला इथे येऊन, पार्किंगला जागा भेटत नाही. सानू तिकडे झगडे करते गाडीच्या पार्किंगसाठी. लॉंग आर्ग्युमेंट. काय डिलिंग करून आली तू तिकडे जाऊन? ते म्हणे आम्ही पण लगेच जाणार, म्हणलं आम्ही पण लगेच जाणार.
जाणार आहे, मग तुम्ही जर लगेच जाणार असाल तर आणि त्यांचा ड्रायव्हर तसा पण बाहेरच आहे ना, आपण आतमध्ये लावली तरी तो काढेल. यांचं माहित नाही यांचं काय चालू आहे ना. त्यांनी मध्येच ठेवायची ना, तर त्यांना नव्हतं लगेच जायचं तर आपल्याला काढायला आता हा कुठून येतोय मध्येच काहीच समजलं. हा किया म्हणे निघाली होती आपली लागली. का मी तुम्हाला सांगितलं पुणे तिथे काय ऊन आहे. हे लावत बसते पार्किंगला गाडी, आपण काढूया तिकीट. चला जद्दोजहद करून तिकीट करून 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 पोचलो शनिवार वाड्यामध्ये. वरती जाऊ ना, वरती जाऊ. चल तिकडे वरती जाऊ. फोटोशूटच खतम नाही होत रे. जो जो बघा बघा. अरे थांब ना, तू किती शूट केलं, मला करू दे ना थोडंसं शूट. करूच देत नाही. बोल ना आता. काय बोलत होते विसरून गेली मी. हा आम्ही आलोय शनिवार वाड्याच्या पुढची चौपाटीमध्ये, आणि जर कोणी येणार असेल तर आम्ही रेफर करेल ही पाणीपुरी आहे ना, नका घेऊ. खूप जास्त तिखट आहे. तिखट आहे. तिखटचा सोडा तो एवढी तिखट पाणीपुरी होती की आता उसाचा रस घेतला. मी त्यांना बोलली आणि याच्यात आहे ना गोड पाणी टाकून द्या, तर ते मला बोलतात तिखा चाहिए था ना. पुण्याचे लोक खूप खराब आहे. आणि मी म्हटलं नाही आता कळतंय तुमचं तिखट किती तिखट आहे म्हणून गोड मागितलं ना. आम्हाला पार्किंग पण कोणी सांगत नाही. पुण्याचे लोक खूप खराब आहे, आमचे मुंबईचे चांगले आहेत. आता जाऊ आम्ही मम्मीच्या मैत्रिणीकडे. एक्साइटेड तुझ्या मैत्रिणीला भेटायला. एक्साइटेड. तिलाच खायची होती पाणीपुरी. तिलाच खायची होती पाणीपुरी खाऊ म्हणे. आम्ही पोहोचलो इथे बिल्डिंग खाली आणि आमची डिक्कीच उघडत नाहीये. थांब ना, माझं होऊ दे ना. हे बघ, डिक्कीच उघडत नाहीये. हे काही ना काही होतच असतं पुण्यामध्ये आल्यावर. आता यांच्यासोबत पण झालं, ह्यांनी पण एक्सपिरियन्स केलंय. होतच असतं काही ना काही. हे बघ, आता डिक्कीच उघडत नाहीये. 15 मिनिटं झाले आम्ही बिल्डिंग खाली उभे. आमची तर गाडीच नाही खोलत आता. क्या है? खुल जा. A few moments later. हे तर काही निघालंच नाही शेवटी. अशी गाळ याच्यातूनच बॅग काढावी लागली. काय काय होत असतं रे देवा. गेला आम्हाला सोडून तुम्ही. खाण्यामध्ये व्यस्त होतो, दाखवायचं विसरलो. मस्त नाश्ता झालेला आहे, बटाटे वडे आणि खीर. इथेच खात बसा, असं जसं काही सकाळपासून खायलाच भेटलं नाही दोघी. तुझं झालंय, तू खाल्लं तू कसं खाल्लं, तुझं हिचं झालं खाऊन. हिने कसं खाल्लं काय मी तुम्हाला. तुम्ही तास राहता असं खाल्लं मी, असं नाही खाल्लं मी. असं तुझ्या सबस्क्रायबरला तुझ्यापेक्षा जास्त माझा विश्वास असेल. दाबे. ही ब्लाऊज वाली ब्लाऊज आरवलं होतं बाय बाय. काय ग, या लवकर लवकर. आजारी पेशंट जाऊ दे, आमच्यासाठी एवढं केलं खायला प्यायला. या लवकर लवकर आमच्या नाशिकला. तू बसते का पुढे? जा जा, तू साडी घाल. ट्रॅफिक, परत ट्रॅफिक.
गाईज आम्ही वासंती मावशीकडून थांब ना माझं होऊ दे ना. मला आठवण आता चांगली लागली. वासंती मावशीकडून निघून हॉलवर पोचलोय. आम्हाला वाटलं लेट झालं ट्रॅफिकमुळे. तुम्हाला दाखवू हॉल किती भरलेला आहे, किती लोक आलेत. फोटोग्राफर बिचारे येऊन बसलेत और कोई पण नाही आलंय, कोणीच नाही आलंय. हो ना ठीक आहे मी तुला बोलेल. किती जण आले? 1 2 3 4 5 6 7 जण 9 10 बस. त्यांना पण नो वन. आपल्याला काय म्हणते इथले नाही. काहीच नवरदेव नवरी तर आले नाहीये, त्यांची फॅमिली मेंबर पण कोणीच नाही आलेत. काय करणार? आम्ही फोटोशूट करतो यांचं. दिसतंय? नाही दिसत आहे, सॉरी. हे बघा इथे आम्ही आमचंच फोटोशूट करतो. One eternity later. गाईज फायनली झालंय. या आहेत आमच्या क्यूट मावशी. आणि कशी पण मिठी मारा. गाईज फायनली फंक्शन संपला. नाही ना संपलं कसं दिवस संपला. पप्पा बघा आमच्या सानूची ओढणी पकडून उभे. डॅडीज गर्ल. मुटकी डॅडीज लिटिल गर्ल. सत्कार. घ्या मुटकी मला दे ना. क्या कर रही क्या उसमें तरी? अरे द्या ना कोणीतरी हटिया. सो गाईज लोक ट्रॅफिक मध्ये अडकतात. आम्ही अडकलोय पार्किंग मध्ये. आमच्या समोर सर्वांनी गाड्याच गाड्या लावून ठेवल्यात. आम्ही लवकर यायचा काय फायदा? नवरदेव नवरी पण एवढ्या उशिरा आले. आपण पेपर टाकून पण लवकर आलो. आपण पुण्यात पण लवकर पोचलो. लग्नाला रिसेप्शनला पण लवकर पोचलो. पार्किंग मध्ये पण आम्हीच पहिले पोचलोय. तरी असा होता आज आमचा पुण्याचा दिवस. हमारे यहाँ ऐसा ही होता है. सानू काय म्हणणं आहे? काय नाही बाई काय म्हणू. मला तर तेव्हा पण नव्हतं आवडलं जेव्हा हिच्या मैत्रिणीकडे आलेलो आम्ही. मी आता पण नाही. माझ्यासोबत तर मागच्या आठवड्यात पण कसं झालं बघितलं ना पुण्याला येऊन. पण आता गाडीने यायचं म्हणून मला वाटलं ठीक आहे काय एवढा प्रॉब्लेम नाही. जास्त आता झाला पण आता. प्रॉब्लेम. जरा जास्त. स्वतःची गाडी घेऊन येऊन पण जास्तच प्रॉब्लेम झाला. म्हणजे मला असं वाटलं कधीची मागे लागली जायचं मी ते जायचं मला माहिती ते पुन्हा कसं मी पाहिलंच नाही तर पुन्हा मला नाही पाहिलंच नाही पुन्हा तुला किती वेळ आणलं ते मग उलट 10 वेळा मग फलटणला 2 वेळा गेलो पुण्याहूनच गेलो. तेव्हा आपण ते बोलतात मला काय दाखव. बस न गेलो होतो. पण मला असं वाटतं मुझे घर जाना है मेरे. मुझे अपने घर जाना है. मुझे घर पात्रीकर हूँ और मुझे घर जाना है घर जाना है. आता मी परत नाही येणार पुण्यामध्ये. बरं पाहू आता. फायनली आमची गाडी निघाली आहे. क्लॅप 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 मुटकी. क्या स्काउट क्लैप्स को ये तो ऐसा बिल्कुल भी नहीं था.
रात्रीचे 3 वाजता या बाईला झोप नाहीये. आमची मस्त मावशी आहे, नाशिकला होती का पुण्याला आली. गाईज रात्रीचे वाजलेत 2:45 अँड आम्ही चाललो आहे आता नाशिकला. ब्लॉग चांगला वाटला असेल ब्लॉगला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा. बाय. आम्ही जातो नाशिकला. तुम्हाला सगळा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा. बाय कर मम्मी. मम्मी बाय कर. बाय.